हे बघा, हे छातीचं माप वाढीव पट्टीकून मोजायचं व्यवस्थित. हे बघा 8 आहे. छाती 8 मोजली की लगेच पुढचा गळा मोजायचा. हे बघा 5.5. उंची 12.25. 12.5 घेतली तरी चालते. 12.5 इंच उंची आहे तर 13.5 घेणार आपण. किती? 13.5 घेणार. हे बघा इथे 13.5 इंच उंची आणि छाती 8 आहे तर किती घ्यायची? 9. हे माप सर्वांनी घेतलं ना? आता याच्या पुढे गळा घ्यायचा 3 सव्वा 3चा. पहिले फक्त बघून घ्या. आणि इथून घेतला हा 4 4.5चा. मग हा स्क्वेअर करून घ्यायचा गळ्याचा. हा गळा किती घेतला आपण? 3.25. आणि हे किती घेतलं? 4 4.5. इथून पुढे शोल्डर 3 घ्यायची. इथून खाली मोंढा 5.5. हे माप झाले ना आपले. हा गळा की इथे प्रिन्सेस कटसाठी आपण 1 इंचाची लाईन ड्रॉ करतो, बरोबर आहे? ही लाईन ओढून घ्यायची. आता इथून पॉईंट आपण बारीक जर बाई असली तर 3 सव्वा 3वर घेतो, बरोबर ना? इथून हा पॉईंट मोजायचा. जर पॉईंट जर 9 असेल तर 9.5 घ्यायचा. 9.5 असेल तर 10 घ्यायचं, पावणे 10 घ्यायचा. इथून खाली लाईन ओढून घ्यायची. याला इकडे 1.5 इंचाची मार्किंग करायची आणि याला या भागाला 1.5 इंच प्लस करायचं. प्रिन्सेस कट आणि बॉटनिकचे ब्लाऊज आहे. इथे तुमचं आर्मोनचा आकार द्यायचा 1.25 आणि वर 1/2 इंच. हे बघा.